तर आपण सोप्या पद्धतीने इंग्रजी लिहायला व वाचायला शिकणार आहोत। यासाठी आपल्याला सर्वात पहिलं जे मराठीतील स्वर व व्यंजन आहेत त्यांच्यासाठी आपण इंग्रजीमध्ये काय वापरतो ते आपल्याला सर्वात पहिलं शिकावं लागेल। जसं की असाठी आपण ए वापरतो, आसाठी आपण ए वापरतो, ईसाठी आपण आय वापरतो, दुसऱ्या ईसाठी आपण डबल ई वापरतो, ऊसाठी आपण यू वापरतो, दुसऱ्या ऊसाठी आपण डबल ओ वापरतो, एसाठी आपण ई वापरतो, आईसाठी आपण ए आय वापरतो, ओसाठी आपण ओ वापरतो, औसाठी आपण ए यू वापरतो, अनसाठी आपण ए एन वापरतो आणि आहासाठी आपण ए एच वापरतो। तर हे झाले आपले स्वरसाठी आपण इंग्रजीमध्ये काय वापरतो। तसेच व्यंजनसाठी आपण इंग्रजीमध्ये काय वापरतो। तर सर्वात पहिलं कसाठी आपण के ए वापरतो, खसाठी आपण के एच ए वापरतो, गसाठी आपण जी ए वापरतो, घसाठी आपण जी एच ए वापरतो, नसाठी आपण जी एन ए वापरतो, साठी आपण सी एच ए वापरतो, साठी आपण सी डबल एच ए वापरतो, साठी आपण जे ए वापरतो, साठी आपण जे एच ए किंवा झेड असे दोन वापरतो, साठी आपण टी आर ए वापरतो, साठी आपण टी ए वापरतो, साठी आपण टी एच ए वापरतो, साठी आपण डी ए वापरतो, साठी आपण डी एच ए वापरतो, साठी आपण एन वापरतो, साठी आपण टी ए वापरतो, साठी आपण टी एच ए वापरतो, साठी आपण डी ए वापरतो, साठी आपण डी एच ए वापरतो, साठी आपण एन ए वापरतो, साठी आपण पी ए वापरतो, साठी आपण पी एच ए किंवा एफ वापरतो, साठी आपण बी ए वापरतो, साठी आपण बी एच ए वापरतो, साठी आपण एम ए वापरतो, साठी आपण वाय ए वापरतो, साठी आपण आर ए वापरतो, साठी आपण आर ए वापरतो, साठी आपण एल ए वापरतो, साठी आपण व्ही ए वापरतो, साठी आपण एस एच ए वापरतो, साठी आपण एस एच ए वापरतो, साठी आपण एस ए वापरतो, साठी आपण एच ए वापरतो, के एस एच ए वापरतो, नांदेवासाठी आपण डी एन वाय ए वापरतो।